नमस्कार मंडळी, टेक सेतू आपल्या मराठी टेक चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण या व्हिडिओमध्ये बघूया की फोन नक्की ऑनलाईन घ्यायचा की ऑफलाईन घ्यायचा. आपण जेव्हा एखादा नवीन फोन विकत घ्यायला जातो तेव्हा आपल्या मनामध्ये हा विचार येतोच की मी फोन दुकानामध्ये जाऊन विकत घेऊ की ऑनलाईन विकत घेऊ. कारण एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट असते, म्हणून आपण फोन घेताना आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. मग नक्की कुठून विकत घ्यायचा? कारण ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोघांचे काही फायदे आहेत आणि काही तोटेसुद्धा आहेत. तर या सर्व गोष्टींचा विचार करून आपण फोन नक्की कसा विकत घ्यावा हे पाहूया. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा. तर आता आपण बघूया ऑनलाईनचा काय फायदा आहे आपल्याला नक्की. जर तुम्ही ऑनलाईन वेबसाईट जसे ॲमेझॉन, फ्लिपकार्टवरती जाऊन बघितलात तर त्यामध्ये तुम्हाला दिसून येईल की मोबाईलची प्राईस ही ऑफलाईन मार्केटपेक्षा खूप कमी असते. तुम्हाला कमीत कमी 5 ते 10% फरक तरी दिसून येईल. आणि ऑनलाईन तुम्हाला अनेक ऑफर्ससुद्धा अवेलेबल असतात, जसं की क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड ऑफर्स किंवा इतर बँक ऑफर्ससुद्धा अवेलेबल असतात. त्याचासुद्धा तुम्ही फायदा घेऊ शकता. आणि एक मेन फायदा आहे की तुम्ही कधीही ऑर्डर करू शकता. तुम्ही कुठेही असलात तरीसुद्धा फोन ऑर्डर करू शकता. आणि ऑनलाईन तुम्ही हे सुद्धा बघू शकता की ज्या लोकांनी फोन ऑर्डर केला आहे तर त्यांनी रिव्ह्यू दिलेले असतात, फोटोज व्हिडिओज अपलोड केलेले असतात. ते सुद्धा तुम्ही चेक करू शकता की त्यांना फोन आवडला की नाही, त्या फोनमध्ये काय कमी आहे, काय चांगलं आहे, हे सर्वसुद्धा तुम्ही बघू शकता. आणि मोस्टली सर्व मेजर ब्रँडचे फोन हे ऑनलाईन अवेलेबल असतात, जे बऱ्याच वेळेला ऑफलाईन दुकानांमध्ये सगळ्याच ब्रँडचे फोन अवेलेबल नसू शकतात. तुम्हाला एखाद्या ब्रँडचा फोन पाहिजे असेल, तो एखाद्या वेबसाईटवरती अवेलेबल नसला तरी तुम्ही दुसऱ्या वेबसाईटवरती जाऊनसुद्धा विकत घेऊ शकता. आणि हे ऑनलाईन वेबसाईट तुम्हाला रिटर्न आणि रिप्लेसमेंट पॉलिसीसुद्धा प्रोव्हाइड करतात, ज्याने जर फोनमध्ये काही मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट असेल तर तुम्ही फोनसुद्धा रिटर्न करू शकता. आता आपण बघूया की ऑफलाईनमध्ये आपल्याला काय फायदा आहे. ऑफलाईनमध्ये जरी प्रोडक्टची प्राईस, मोबाईलची प्राईस 5 किंवा 10% जास्त असली तरी फोन तुम्ही हातामध्ये घेऊन टेस्ट करू शकता. त्या फोनचा कलर कसा दिसतो रिअल लाईफमध्ये, किंवा त्या फोनचं वजन किती आहे, तुमच्या हातामध्ये तो फोन बरोबर बसतो आहे की नाही, हे सुद्धा तुम्ही चेक करू शकता. आणि फोन जरी तुम्हाला ऑनलाईन एवढा स्वस्त नसेल भेटत तरीसुद्धा तुम्ही मेन फायदा हा आहे की तुम्ही फोन लगेच विकत घेतल्यावरती लगेच घरी घेऊन जाऊ शकता. ऑनलाईनमध्ये आपल्याला फोनची डिलिव्हरी होण्यापर्यंत वाट बघायला लागते, तसं ऑफलाईनमध्ये नसतं. तुम्ही जाता दुकानामध्ये, फोन चेक करता, तुम्हाला आवडला तर तुम्ही फोन घेता आणि तो लगेच घरी घेऊन जाता. आणि फोनमध्ये काही प्रॉब्लेम असेल तरी दुकानवाले तुम्हाला तिथल्या तिथे सुद्धा रिटर्न किंवा रिप्लेसमेंटसुद्धा प्रोव्हाइड करतात. ऑनलाईनचा एकच तोटा आहे की तुम्हाला फोनची डिलिव्हरी होण्याची वाट बघावी लागते आणि फोन घेण्याच्या आधी तुम्ही फोन चेक नाही करू शकत. जे ऑनलाईन दिलं आहे स्पेसिफिकेशन आहेत तेच बघून तुम्हाला समजावं लागतं की फोन कसा आहे. आणि ऑनलाईन फोन मागवण्यातसुद्धा काही लोकांसोबत स्कॅम झालेले आहेत. त्यांनी एखादा फोन मागवला पण त्यांच्या बॉक्समध्ये साबण वगैरे अशा काहीतरी वस्तू आल्या, असं सुद्धा होऊ शकतो. तो एक ऑनलाईन विकत घेण्याबाबत एक प्रॉब्लेम आहे. पण सध्या ते कमी झालं आहे. ॲमेझॉन, फ्लिपकार्टसारखे ब्रँड तुम्हाला ओपन बॉक्स डिलिव्हरी देतात. म्हणजे तुम्ही फोन घेता तेव्हा तुमच्यासमोर फोनचा बॉक्स ओपन करून दाखवला जातो, फोन चालू करून दाखवला जातो आणि सर्व बरोबर असेल तर तुम्ही ॲक्सेप्ट करू शकता. आता आपण बघूया की फोन नक्की कसा विकत घ्यायचा. त्याच्यासाठी आपण स्वतःलाच काही प्रश्न विचारले पाहिजेत की तुमच्या एरियामध्ये ऑनलाईन डिलिव्हरी अवेलेबल आहे का? मला फोन इन्स्टंटली लगेच हातामध्ये पाहिजे की तुम्ही डिलिव्हरीसाठी वाट बघू शकता? मला बँकेच्या ऑफर्स पाहिजे आहेत का? किंवा तुमच्याकडे क्रेडिट कार्ड आहे ज्याच्यावरती तुम्हाला जास्त ऑफर भेटते आहे का? या प्रश्नांची उत्तरं आपण बघितली तर आपण ठरवू शकतो की आपण कुठून फोन घ्यायचा. मी तुम्हाला सजेस्ट करेन की पहिलं तुम्ही ऑनलाईन ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्ट अशा वेबसाईटवरती जा. तिथे त्या फोनचे स्पेक्स चेक करा, त्या फोनला लोकांनी काय रिव्ह्यू दिलेत ते बघा आणि त्या फोनची प्राईस किती आहे, ऑनलाईन तुम्हाला कोणत्या ऑफर्स भेटत आहेत आणि तो फोन कधी डिलिव्हर होणार आहे हे चेक करा. आणि नंतर तुम्ही क्रोमा किंवा विजय सेल्स यासारख्या दुकानांमध्ये जा. तिथे तुम्हाला फोन हातामध्ये घेऊन चेक करता येईल फोन कसा आहे, फोनचा कलर कसा आहे, किती वजन आहे फोनचं, हे तुम्ही चेक करू शकता. आणि तुम्ही तिथे प्राईससुद्धा बघू शकता. फोनच्या प्राईसमध्ये फक्त 500-1000चाच फरक असेल. आणि तुम्हाला फोन ऑफलाईन तर ऑब्वियसली इन्स्टंटली तुम्ही तिथून विकत घेऊ शकता. ऑनलाईनमध्ये तुम्हाला खूप जास्त फायदा भेटतो आहे तर तुम्ही ऑनलाईन जाऊ शकता. शेवटी फोन कुठून घ्यायचा तुमच्या बजेटवरती आणि तुमच्या प्रायोरिटीवरती डिपेंड करतं. जर मला फोन लगेच पाहिजे असेल, कोणाला तरी गिफ्ट करायचं आहे किंवा ऑफिसचं इम्पॉर्टंट काम आहे किंवा इमर्जन्सी आहे तर ऑफलाईन घ्या. तर तुम्ही वाट बघू शकता फोन डिलिव्हर होण्याची आणि तुम्हाला पैसे वाचवायचे असतील तर तुम्ही ऑनलाईन घेऊ शकता.
तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्ही ऑनलाईन फोन विकत घेता की ऑफलाईन घेता ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा आणि या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.